छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या अवमान प्रकरणी मुख्यमंत्री शिंदेंनी राजीनामा द्यावा, संजय राऊतांची मागणी। तर मुघलांनी केला नाही तो अवमान सध्याच्या सत्ताधाऱ्यांनी केला, राऊतांचा हल्लाबोल। मालवणमधील राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळला प्रकरणी ठेकेदारावर गुन्हा दाखल, काही अधिकाऱ्यांविरोधात कारवाई। नौदलाच्या अधिकाऱ्यांसह फॉरेन्सिक इन्व्हेस्टिगेशन टीमकडून राजकोट किल्ल्यावर पाहणी, गुन्हा दाखल केल्यानंतर पोलिसांकडूनही किल्ल्याची पाहणी। मंत्री दीपक केसरकर, निलेश राणे आणि सतीश पाटील यांच्याकडून राजकोट किल्ल्यावर पाहणी, शिवरायांचा पुतळा कोसळल्यानंतर शिवप्रेमींचा संताप। राज्यातील शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी मनोज जरांगे आक्रमक, सरकारला 30 सप्टेंबरपर्यंतची मुदत, कर्जमुक्ती न झाल्यास सरकार विरोधात मतदान करा, जरांगे यांचं आवाहन। शेतकरी कर्जमाफीसाठी मनोज जरांगे आक्रमक। राज्यासह देशभरात श्रीकृष्ण जन्माष्टमीचा उत्साह, मथुरा आणि द्वारकेतील मंदिरांमध्ये भाविकांची मोठी गर्दी, साई मंदिरातही जन्मोत्सव उत्साहात साजरा। मुंबई ठाण्यासह राज्यभरात दहीहंडीचा उत्साह, थरांवर थर रचण्यासाठी चढाओढ, ठाकूमाकूमच्या तालावर थिरकतायत गोविंदा, तर जय जवान गोविंदा पथकाकडून भांडूपमध्ये 9 थरांची सलामी। नाशिकमध्ये 2 दिवसांपासून मुसळधार पाऊस, गोदावरी नदीला पूर, दुतोंड्या मारुतीच्या कमरेपर्यंत पाणी। पुण्याच्या खराडी परिसरात तरुणीची निर्घृण हत्या, तुकडे करून मृतदेह नदीपात्रात फेकला, होण्याचं कारण अस्पष्ट, पोलिसांकडून आरोपीचा शोध सुरू। कोलकाता डॉक्टर अत्याचार आणि हत्येप्रकरणी विद्यार्थी आक्रमक, ममता बॅनर्जींच्या राजीनाम्यासाठी हावडा पुलावर विद्यार्थ्यांकडून निदर्शनं, गर्दी पांगवण्यासाठी पोलिसांकडून अश्रुधुरांचा मारा।